ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेवगाव शहरामध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या इसमांवरती पोलिसांनी छापा टाकून 17 पीडित महिलांची सुटका केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत आणि त्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे हे शेवगाव शहरामध्ये विशेष पथकासह अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की शेवगाव शहरामधील शिवनगर इथे शबाना सय्यद पठाण आणि गणेश लक्ष्मण शिंदे हे कुंटणखाना चालवत आहेत। पोलीस उपअधीक्षक खाडे यांनी तात्काळ पोलीस पथक, पंच, महिला अंमलदार यांना घटनेची माहिती देऊन एका पोलीस अंमलदारास बनावट ग्राहक म्हणून त्या ठिकाणी पाठवलं। दरम्यान या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी 17 महिला आणि काही पुरुष मिळून आले आहेत। वेश्या व्यवसाय चालवणारे गणेश लक्ष्मण शिंदे आणि शबाना सय्यद पठाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे तसेच DYSP सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। मी परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे आज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या नेहरूनगर या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली असता तेथे आपल्याला वेश्या व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे महिला स्टाफसह आणि पंचासह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजमी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालतो। त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये 17 पीडित महिला तर 2 ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा वेश्या व्यवसाय चालवते आणि भाडेकरू महिलांना आणून हा वेश्या व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने, अशी एक महिला शबाना शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही, ती फरार आहे। तर अशा प्रकारे 17 पीडित महिला तसेच 3 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करणे चालू आहे। सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशनाने चालू आहे आणि सरांनी नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे। यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल। शंकर नाबदे, C24 तास, निवासा। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।